आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। मराठी सक्ती मागे घ्या या मागणीसाठी 4 मे पासून आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालक मालक व त्यांचे नेते यांच्यावर कडक कारवाई करणे, स्कूल बस, व्हॅन व खासगी बस अशा लहान मुलांच्या जीविताशी संबंधित असलेल्या वाहनांची तपासणी काटेकोरपणे आरटीओ अधिकाऱ्यांनी करावी आदी मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे शिवसैनिक आज आरटीओ कार्यालयावर धडकले। मोटर वाहन कायद्यानुसार रिक्षा मीटर भाडेप्रमाणे आकारणे अनिवार्य आहे, परंतु कल्याण शहरात कायद्याची अंमलबजावणी होत नाही। कल्याण शहरातील बेकायदा रिक्षा स्टँडवर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसह निवेदन कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिली आहे। पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिष्टमंडळाने उपप्रादेशिक अधिकारी बारकुल यांची भेट घेत उपप्रादेशिक कार्यालयातील भोंगळ कारभाराबाबत त्यांचा शिवसेना स्टाईलने चांगलाच समाचार घेतला। 3 विषय होते आणि एक त्यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून एक निवेदन होतं। ते मराठी सक्तीचे करू नका असं आंदोलन जे होणार आहे त्याच्यात जे कोणी सहभागी होतील, जे कोणी रिक्षा युनियनचे नेते असतील, रिक्षावाले असतील, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे। कारण मराठीचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आम्ही समजतो, त्याचं एक निवेदन दिलं गेलं। दुसरं निवेदन, आमचं मीटर प्रमाणे रिक्षा झाल्या पाहिजेत। आरटीओ नेहमी असं सांगते की आम्ही मीटर प्रमाणे रिक्षाचं अंमलबजावणी केलेली आहे, कायदा केलेला आहे, पण कायद्याचं रक्षण करणं आरटीओचं काम नाहीये का? ट्रॅफिक पोलीसचं काम नाहीये का? ते त्याच्यावर काहीच करत नाहीये। कुठल्याही आर्थिक कारणामध्ये न गुंतता, कुठल्या युनियनच्या दबावावर न आता संपूर्ण शहरामध्ये मीटर प्रमाणे रिक्षा धावली गेली पाहिजे आणि जो कायदा बनलाय त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही तर त्यांनी तो कायद्याची जबाबदारी स्वीकारली नाही आणि कायद्याचं रक्षण केलं नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर कोर्टात गुन्हा दाखल करू, हे आम्ही आरटीओला सांगितलेलं आहे। तिसरा विषय असा होता की रिक्षा स्टँड आहे, वारेमाप परमिट मागे सोडलेले आहेत, अनेक रिक्षा झालेल्या आहेत, त्या रिक्षांना उभं राहायला कल्याणमध्ये जागा नाहीये। स्टँडचं प्रोव्हिजन करणं, ज्या प्रमाणात तुम्ही परमिट इश्यू केलेले त्या प्रमाणात, त्या रिक्षांच्या प्रमाणात स्टँडची निर्मिती पण झाली पाहिजे। ज्या ज्या लोकेशनच्या रिक्षा परमिट आहेत, म्हणजे ज्या लोकेशनचे रिक्षा चालक आहेत किंवा रिक्षा मालक आहेत त्या लोकेशनला रिक्षा स्टँड झाले पाहिजेत आणि ते ऑथराइज नोंदणीकृत झाले पाहिजे। MMRD महापालिका यांच्या सगळ्यांच्या परवानगीने ते झाले पाहिजेत। ते आता कल्याणमध्ये 128 ते 132 फक्त ऑथराइज रिक्षा स्टँड आहेत। 132 आणि 128 हे काही संख्या कल्याणमध्ये जेवढ्या प्रमाणात त्यांचा आकडा आहे 65,000 रिक्षा आहेत, एवढ्यांना हे रिक्षा स्टँड पुरणार नाही। मग रिक्षावाले काय करतात किंवा युनियनवाले काय करतात, 4 दगड बांधतात, कुठे पण आपल्या रिक्षा उभ्या करतात, त्यामुळे ट्रॅफिकला अडचण होते, लोकांना जे पॅसेंजर असतात त्यांना अडचण होते, तिथं दरपत्रक नसतात, तिथे पाण्याची व्यवस्था नसते पॅसेंजरसाठी। या सगळ्या व्यवस्था त्यांनी कराव्या हे ते आम्हाला लेखी आश्वासन, आज त्यांचा स्टाफ नाहीये, स्ट्राईकवर आहे, त्यामुळे 2 दिवसांनी आम्हाला लेखी आश्वासन याचं देणार आहे की त्याप्रमाणे स्टँडचं नियोजन केलं जाईल। ते येत्या काळात ते महापालिका आणि MMRD बरोबर मिटिंग घेऊन तेवढ्या रिक्षा स्टँड तयार करण्याची जबाबदारी त्यांनी सांगितलेली करतो म्हणून आम्ही। चौथा प्रश्न, मीटर प्रमाणे रिक्षाचा आम्ही बोललो, ते पण झालं, सांगितलं ना मीटर। स्कूल बसच्या बाबतीत विषय घेतला, कारण आता शाळा सुरू होतील। ऍक्च्युली कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, आरटीओने वर्षात 4 वेळा स्कूल बसची पासिंग करायला पाहिजे, स्कूल बसचं चेकिंग करायला पाहिजे, ते केलं जात नाही। फक्त मे महिन्यात आपलं केलं जातं आणि ज्यांचं पासिंग संपलंय त्यांना फक्त बोलून त्यांचं पासिंग केलं। त्याच्यात प्रचंड अर्थकारण आहे, ती गाडी रस्त्यावर व्यवस्थित चालते का नाही या आरटीओने स्वतः चालवून बघायचंय अशी कायद्यात तरतूद आहे। नंतर काय जीपीएस सर्व्हिस पाहिजे, नंतर ते काय 80 पर्यंत स्पीड 80 पर्यंत पाहिजे आणि महिला अटेंडंट तिथे प्रत्येक बसमध्ये पाहिजे। ते कुठल्याही बसमध्ये नाहीत, फार तुरळक मोठ्या ज्या शाळा आहेत त्यांच्या बसमध्ये महिला, कारण हल्ली जे सेक्शुअल असेसमेंट होतात ते लहान मुलांवर, ते टाळण्यासाठी महिला अटेंडंट करणं गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलेलं आहे आणि ते यांनी करावं, ते यांनी केलेलं नाही। ते पण लेखी आश्वासन ते देणार आहे की येत्या 1 महिन्यात आम्ही ते सगळी प्रोव्हिजन करू, सगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांबरोबर चर्चा करून ते सगळं कंपल्सरी करू, असे आमचे 3 निवेदन आहेत।
काळे पिवळी टॅक्सीचा प्रश्न आहे. काळे पिवळी टॅक्सीचा ऍक्च्युली कल्याणमध्ये प्रवेशच झाला नाही पाहिजे. त्यांचा GR मारळपर्यंत त्यांना मुरबाड ते मारळपर्यंत त्यांनी प्रवास करायचा आहे. त्यांनी शहरामध्ये यायचंच नाही, कारण शहराला जे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यांचा लोड येईल म्हणून ते गव्हर्नमेंटनी GR मध्येच त्याची नोंद केलेली आहे. तरी पण RTO आणि ट्रॅफिक यांच्या अर्थकारणाची लागेबंद्यामुळे त्या रिक्षा सर्रासपणे कल्याणमध्ये दिसतात आणि त्या अवैध वाहतूक करतात. म्हणजे 6 रिक्षा 10-12 पॅसेंजर घेऊन जातात. आज नुकताच जो ऍक्सिडेंट झाला RTOला आम्ही तोच प्रश्न विचारला, तुम्ही रिक्षा ड्रायव्हर ते जे रिक्षावाला ड्रायव्हर आहे किंवा तो कंटेनरवाला आहे त्यांच्यावर कारवाई केली, पण त्या 6 जागेवर जर 12 पॅसेंजर प्रवास करतात म्हणजे जिथे त्या ऍक्सिडेंट हा काय सांगून होत नाही, अनावधानाने होतो, पण त्या ऍक्सिडेंट मध्ये 6 जण मृत झाले असते, तिथे आज 12 जण मृत झाले. तर ह्याला जबाबदार कोण आहे? जे 6 जण मेले हे प्रशासनाचा हलगर्जीपणा हा त्याला कारणीभूत आहे आणि प्रशासनाचे जे अर्थकारण चालतं ते त्याला जबाबदार ते 6 मृत्यू आहेत. शिष्टमंडळ आलं होतं, काय काय मुद्दे त्यांनी मांडले आणि आपण काय आश्वासन त्यांना दिलं? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज कल्याण RTOला आलेले होते. त्यांनी प्रामुख्याने 3 मागण्या केलेल्या होत्या. रिक्षा स्टँड बाबत मागणी केली होती कल्याण शहरातील. तसेच दुसरी मागणी अशी होती की त्यांची स्कूल व्हॅन आणि त्याची तपासणी आणि महिला अटेंडंट. आणि तिसरा विषय हा त्यांचा असा होता की मीटरप्रमाणे रिक्षाने चालावे कल्याण शहरामध्ये. असे 3 विषय त्यांचे होते. काय काय आश्वासन त्यांना देण्यात आलेले किंवा त्या संदर्भात कशा प्रकारे कारवाई केली? पहिली गोष्ट म्हणजे स्कूल व्हॅनच्या बाबत म्हणाल तर मागच्या वर्षभरात 2025-26 मध्ये 837 गाड्यांवर, स्कूल व्हॅनवर, प्रायव्हेट गाड्यांवर आणि जे कागदपत्र संपलेल्या स्कूल बसेस आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आणि आता ज्याप्रमाणे आम्हाला सूचना मिळाल्या आहेत शिवसेना उभाटा गटाकडनं, त्याच्यात आणखी आम्ही वाढ करू आणि त्याच्यामध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवरील कारवाई अजून ह्या वर्षामध्ये 26-27 मध्ये अजून तीव्रतेने करण्यात येईल. तसं दुसरा विषय म्हणजे रिक्षा स्टँडच्या बाबत. रिक्षा स्टँड हे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि मुरबाड या सर्व ठिकाणी ज्याप्रमाणे मागण्या आलेल्या होत्या त्याप्रमाणे रिक्षा स्टँड मंजूर केलेले आहेत. साधारणतः 600+ रिक्षा स्टँड आहेत आणि पर्टिक्युलरली कल्याण वेस्ट मधील 128 आणि नव्याने झालेले 22 असे 150 रिक्षा स्टँड आहेत. त्यांना मंजुरी दिलेली आहे. त्याची एक प्रत पण आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. ओव्हरसीटच्या बाबतीत मला एक्सेस पॅसेंजरसाठी त्याची कारवाई चालू असते सातत्याने. अजून त्याच्यामध्ये कठोरपणे कारवाई करण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे आरोप केलेले जातात त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये. मीटरच्या बाबतीत पहिल्यांदा आम्ही एक प्रायोगिक प्रयत्न केलेला होता मध्यंतरी जानेवारी महिन्यामध्ये, डिसेंबर-जानेवारीमध्ये, पण त्याला अल्पसा प्रतिसाद आला. नागरिकांकडनं पण आला, रिक्षा चालकांकडून आला. तर पुन्हा एकदा नागरिक आणि रिक्षा चालक यांची जी समन्वय समिती असेल याची एक आम्ही बैठक घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही रिक्षा मीटरप्रमाणे चालण्यासाठी प्रयत्न करू. मुरबाडवरून ज्या इको गाड्या आणि ज्या परमिटच्या ज्या काळी पिवळ्या आहेत त्यांचा जो प्रवास आहे तो मध्यंतरी एक ऍक्सिडेंट झालेला होता. त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी कारवाई केलेली होती. त्याच्यानंतर पण अजून प्रभावीपणे कारवाई सुरू आहे. तर ज्या वाहनांना कल्याण शहराच्या हद्दीत प्रवेश नसेल त्यांना आम्ही ग्रामीण भागाच्या हद्दीतच रोखण्याचा प्रयत्न